आज एक मी नवीन डिश केलेली आहे. तर चवळीच्या शेंगातले पानगे. तर चवळीच्या शेंगा तोडून घेतले छान. पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि मिरची, अद्रक, लसूण हे सगळं मिक्स करून जिरं वगैरे टाकून त्याचं पेस्ट तयार केली. पेस्ट बारीक. लाल मिरच्या पण होत्या माझ्याकडे, मी त्या पण घेतलेल्या आहे. एक कढई घेतली. कढईमध्ये तेल घ्यायचं आहे, जिरं, मोहरी, कांदा घ्यायचा आहे. कांद्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची. अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. हळद घ्यायची, तिखट घ्यायचं आहे, मीठ घ्यायचं आहे चवीनुसार आणि छान परतवून घ्यायचं. त्यानंतर आपण टमाटर घ्यायचे. टमाटरला छान थोडा वेळ शिजू द्यायचं आहे आणि जिरं पावडर, धनिया. टमाटर छान शिजू द्यायचे आहे. मग शेंगा घ्यायच्या. शेंगाला छान मुरू द्यायचं आहे. पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये आता सध्याच. थोडी कणिक घेतली. आपल्याला पाहिजे तशी कणिक घ्यायची. तिखट, मीठ, हळद, अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे, मिरची वगैरे टाकलेली आणि कणकीच्या गोळ्यासारखा गोळा तयार करायचा आणि अगदी नरम गोळा करायचा आहे. कडक नाही ठेवायचं आहे. एकदम नरम सॉफ्ट करायचं आहे आणि असे छोटे छोटे पोळ्या लाटून घेतल्या. त्याला तेल लावलं, पराठ्यासारखं थोडं बेलून घेतलं आहे. असं बेलून घ्यायचं आहे. वेगवेगळ्या आकाराचे पण तुम्ही करू शकता. असे मी हे सगळे अशा चपात्या पण टाकू शकतो आपण. गोल चपात्या पण टाकू शकतो. असे वेगवेगळ्या आकाराचे हे पानगे करून घेतलेले आहे आणि आपली भाजी झाल्यानंतर, भाजी झाली की बघायचे. भाजी शिजून झालेली आहे. त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं. अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि हे आपले पानगे झालेले आहे. हे पानगे त्या भाजीवरती ठेवून द्यायचे. भाजीला थोडं पसरवून घ्यायचं. असे पानगे हे ठेवून द्यायचे. खूप एकावरती एक असे नाही टाकायचे, कारण की ते चिपकून जातील. आणि झाकण ठेवायचं. याला वाफ येऊ